आपण केस गळणे, तुटणे, केसात कोंडा होणे, केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का? श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे क्रांतिकारी संशोधन. शिकाकाई, रीटा, आवळा, माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले 100% आयुर्वेदिक तेल. मजबूत, मऊ, मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होममेड आयुर्वेदिक तेल. 100% आयुर्वेदिक चमत्कार. श्री अंबिका हेअर ऑइल. अधिक माहिती आणि ऑर्डरसाठी संपर्क 70 755 65 355. नमस्कार, मी तेजस्विनी मगदुम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. बांधकाम सुरू असताना शेजारच्या घराची भिंत पडून ढिगाऱ्याखाली सापडून 5 जण जखमी झाले. तसंच प्रापंचिक साहित्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमाराला घडली. या घटनेला जबाबदार बांधकाम मालक नानासो शिवाजी वायदंडे व 59 राहणार लालनगर यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी जमीर शहाबुद्दीन गोलंदाज वय 44 राहणार सहारा निवारा कॉलनी यांनी फिर्याद दिली आहे. इचलकरंजी शहरातले जमीर गोलंदाज हे सेंटरिंग कामगार असून ते सहारा निवारा कॉलनीत भाड्याच्या घरात राहायला आहेत. त्यांच्या घरालगतच नानासो वायदंडे यांच्या मालकीचं आरसीसी बांधकाम सुरू आहे. जमीर गोलंदाज, त्यांच्या पत्नी जबीन गोलंदाज, मुलगा अमन, मुली आलिया आणि आलिशा तसंच शहाबुद्दीन गोलंदाज हे गाढ झोपेत असताना शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमाराला गोलंदाज राहायला असलेल्या घराची भिंत अचानकपणे कोसळली. त्यात मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडल्यानं 5ही जण जखमी झाले. तर घरातील टीव्ही, फ्रीज, कपाट आणि प्रापंचिक साहित्याचं जवळपास 50,000 रुपयांचं नुकसान झाले. या घटनेला कारणीभूत नानासो वायदंडे यांच्यावर जमीर गोलंदाज यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय.